अन्योश्च हस्तचरणश्रवणकुलादि प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समुद्रसरोजं सान्त्वनिलामुदामं जगन्निकपाणिमण्डनं तरुणतुलसीमाला कन्धलं कन्यनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर सुपन्देवामुक्तावै नमो त्रिभुवनपावनी आद्यद्वय जन्मस्तकमाजा पायगुरी या वारकरी नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै प्राणाय नमः शिवाय नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् ओम नमो शिवादी कावडी घेतली खंदी मिळाली सप्तमादी मांदी त्यांचे चरण शिवरात्री व्रत करी यथाविधी भावे पूजी आधी शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरावृत्ती संत शिरोमणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून शिवरात्री या व्रताचा विधी सांगतात. शिवरात्री व्रत करी यथाविधी. नाथ महाराज आपल्याला उपदेश करत असताना शिवरात्रीच्या व्रताचा उपदेश अशा प्रकारचा करतात की तुम्ही सर्वजण शिवरात्रीचं व्रत करा आणि तेही कसं करा, यथाविधी करा. त्या व्रताचा जो विधी आहे तशा प्रकारचा तो विधी करा. काय आहे विधी? भावे पूजी आधी शिवलिंग. तर शिवरात्रीच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी प्रथम पहाटे लवकर उठून सूर्योदयाच्या अगोदर उठून स्नान करून भावानी प्रेमाने आधी शिवलिंग पूजी भगवंताच्या शंकराचं म्हणजे जे लिंग आहे त्या लिंगाचं काय करावं, पूजन करावं. काय होईल असं केल्यानंतर? हे दिवसभर हे व्रत करायचं, उपवास करायचा, सकाळी सकाळी लोक हे पूजन करायचं. चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नाही, असं हे जर व्रत केलं तर आपल्याला जन्म मरणाचं जे बंधन आहे ते बंधन चुकतं, पुन्हा त्याला जन्माला यावं लागत नाही. अशा प्रकारची फलश्रुती नाथ महाराज या अभंगातून सांगतात. आपण म्हणले आम्हाला पूजाच येत नाही. अहो म्हणले पूजा सोपी. भगवान शंकराची पूजा करायला काही अवघड नाही. काय कशी करायची पूजा? एक बिल्वदळ, एक बेलाचं पान आणि चंदन, चंदनाचा टिळा लावायचा फक्त, अक्षता, अशा चिमटभर काय घ्यायचे, अक्षता घ्यायचे, म्हणजे तांदूळ घ्यायचे, तुटलेले नाही पाहिजे, अशी पूर्ण अक्षत पाहिजे, म्हणजे त्याला अशी पूर्ण तांदूळ पाहिजे. पूजन तत्वता सोपी होऊ. पूजन देवाचं फार सोप आहे. पाणी व्हायचं, बेल व्हायचं, चंदन पाणी व्हायचं, भस्म लावायचं, चंदन लावायचं, बेल व्हायचं, फुलं असलं तर फुल व्हायचं, जे असं थोडासा नैवेद्य गुळाचा वगैरे काही साखरेचा तर नैवेद्य समर्पित करायचा. झालं. थोडी देवाची स्तुती येत असते ती करायची, नाही तर आपलं असं करायचं. झालं समजा याला देव काय होतो, प्रसन्न. एका जनार्दनी पूजिता साच्या विच्छिले हरिहर पूर्ण. नाथ महाराज सांगतात की पूजिता देवाची अशी जर पूजा केली तर आपण जी इच्छा केलेली असते तो हरी आणि हर पूर्ण करतो. म्हणजे पूजा केली शंकराची आणि ही इच्छा पूर्ण कोण करतो? हरी पण आणि हर पण. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर. पूजा करायची शंकराची आणि इच्छा पूर्ण कोण करतात? हरी पण करतो आणि हर पण करतो. म्हणजे असं कसं काय? हराची पूजा केली तर हरी इच्छा पूर्ण करेल ना,
नाही म्हणजे हवी पडतो. कसं काय करतो? कारण हवी आणि हर काय भेद आहे, यांच्यामध्ये भेद नाही. हवी हरा भेद नाही वाद. तर हवी हव्यामध्ये भेद मानलेला नाही. जे भेद मानतात त्यांची साधना कधीच सफल होत नाही, नाही. साधना करणाऱ्याचा तो फार मोठा अपराध आहे. केलेली साधना त्याची नष्ट होऊन जाते जर हरी आणि हव्यामध्ये भेद पाहिला तर. हरी हव्यामध्ये भेद नाही, वाद करू नये, अशा प्रकारचं तुकोबाराय आपल्याला सांगतात. तर आता हे झालं शिवरात्रीचं व्रत. मग शिवरात्रीला प्रामुख्याने आणखीन एक म्हणजे शिवरात्रीचं जे व्रत आहे, शिवरात्रीचं काय महात्म्य आहे, या शिवरात्रीची कथा पण अशा प्रकारची सांगावी लागते. शिवरात्रीची कथा धन्य जे ऐकतात, शिवरात्रीची कथा जे ऐकतात ते धन्य आहे. इच्छिले भक्त सर्व काही, जी काही इच्छा केली ती सगळ्या इच्छा त्यांच्या पूर्ण होतात. पातकांचा नाश पुण्य वाढे फार, पापाचा नाश होऊन जातो, पुण्याची वाढ होते. शेखी विश्वंभर कृपा करेल, आणि शेवटी पुन्हा विश्वंभर काय करतो त्यांच्यावर कृपा करतो. भोग जाय त्याचा कवी ती सन्मान, त्याचा जो भोग असेल प्रारब्धाचा तोही संपून जातो आणि सगळे लोक त्याचा सन्मान करतात. काळ कवी चरण सेवा त्यांची, काळ त्याच्या चरणाची सेवा करतो जे शिवरात्रीची कथा ऐकतात त्यांची. नामा म्हणे शिवाक्षरे ही दोन्ही जपावी सज्जनी वारंवार, शिव 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 अशा प्रकारचा भगवंताचे म्हणजे शिवाचा काय करावा, जप करावा, आहे का नाही. तयानं बाधी क्रोधता तयानं बाधी क्रोधता असं शिवनामाचा आहे. सज्जनाने वारंवार त्याचा काय करावा, जप करावा. असं फल आहे का म्हणले या शिवरात्रीच्या कथेचं? सांगा म्हणले मग आम्हाला कथा कशी आहे. मग लागले कथा सांगायला. कथा सांगतात आता हे नामदेवला सांगतात. नामदेव कथा सांगू लागलेले की डवळाला गेली कैलास डवळा सिंहासन ज्याला डवळे. काय डवळाला गेली म्हणजे पांढरा शुभ्र अशा प्रकारचा कैलास पर्वत, आणि त्या पर्वतावर राहणारा कोण, भगवान शंकर, तो बी ढवळा असतो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार साधक भजे धारम सदा वसंतम दया प्रीते ओम भवानी सहितम नावाने आपण म्हणतो का नाही. त्यांचा वेश तसाच आहे ना. व्याघ्रांबर घातलेलं, सगळं भस्मांगाला लावलेलं, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, मुंडमाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठशुभे वासुकी हार वगैरे वगैरे वर्णन केलं संतांनी. असे भगवान शंकर एके दिवशी एका रत्नगडी सिंहासनावर बसलेले असताना, आणि वामंगाला म्हणजे बाजूला कोण आहे, पार्वती माता आहे, उमा आहे, आणि अशी बसलेली असताना म्हणजे पार्वती मातेनं भगवान शंकराला प्रश्न केला. काय प्रश्न केला? प्रश्न असा केला, तेव्हा प्रश्न तरी पार्वती आदरे शिवा प्रतीक जोडून या सांगावा जी स्वामी आहे साहित्य असं गाता जोडी वास म्हणजे जोडून या पापे सुखाची उन्नती विश्वसुख सुखी होते जेणे योगी नामा म्हणे सुटे काळा शेदाराला विश्वासी नला मुक्ती जोडी. हे प्रभू तुम्ही आम्हाला असा एक इतिहास सांगा की जो इतिहास गायला असता म्हणजे सांगितला असताना तुझे पायी वासच होते, तुमच्या पायाची प्राप्ती होते, तुमच्या पायाजवळ त्या इतिहास गाणाऱ्याला कथा सांगणाऱ्याला काय होतो, वास प्राप्त होतो. अशा प्रकारचा इतिहास सांगा. आणि जो इतिहास गायल्यानंतर ऐकल्यानंतर पापे जळून सुखाची उन्नती, पाप जळून जातात आणि सुखाची उन्नती होते म्हणजे सुख वाढतं. जेणे योगे विश्वसुखी होत असेल, ज्याच्या योगानं, ज्या कथेच्या योगानं, ज्या इतिहासाच्या योगानं सगळं विश्व काय होतं, सुखी होतं. अशा प्रकारचा इतिहास आम्हाला एखादा सांगा. ऐकून यावं आणि संतोषाला शिवपाणी. अशा प्रकारचं तो प्रश्न भवानीने केलेला ऐकून भगवान शंकर काय झाले, प्रसन्न झाले. देवी चांगले पुसले, तुझ्या बोले चित्त झाले. देवी तू चांगले विचारलंस, तुझे विचारलंस, तुझ्या ह्या बोलण्यानं माझं चित्त प्रसन्न झालं. बोल नव्हती साध्या जड जीवांचा होता. तुझं हे बोलणं, विचारणं, हे प्रश्न शंका विचारणं नाही, मग तुझ्या या विचारणातून सगळ्या जड जीवाचा काय होणार आहे, उद्धार अशा प्रकारचा होणार आहे. सगळ्या जगाच्या उद्धाराचा, कल्याणाचा प्रश्न विचारला. बोल तुझे गोडावली जगी सुधीन पाहणे. तुझं बोलणं हे फार गोड झालं. का? कारण तुझ्या बोलण्यातून जगाला आज काय झालं, चांगला दिवस उजडला. शिवरात्रीचे महिमान नामा म्हणे ऐकायचे. आता मी तुम्हाला काय सांगतो, शिवरात्रीचा महिमान सांगतो.
ऐका सावधान कथा शिवरात्र पावन पवित्र ती हिरोती भावधवनी आचेवती जरी वास शिवपुरी घडे तया एक नाही पवित्र अशा प्रकारची 3 लोकांमध्ये असणारी कथा शिवरात्रीची कथा तुम्ही ऐकाला. भावधवनी जरी आचेवती आणि हे ऐकल्यानंतर तशा प्रकारचं जे भाव मनामध्ये धरून आचरण करतात मग त्यांचा शिवपुरीमध्ये काय होतो वास प्रकारचा घडतो. उपवास आणि शिवाचे पूजन रात्री जागरण विधी त्याचा. दिवसभर उपवास करायचा, भगवान शंकराची पूजा करायची आणि रात्री जागरण करायचं असतं. शिवरात्रीला काय करायचं असतं? जागरण करायचं असतं, भजन करायचं असतं. विधी असा या प्रकारचा काय विधी अशा प्रकारचा आहे. आणि पूजा कशी करायची? 1 पसा पाणी, पसाभर पाणी, 1 पसा पाणी आणि 1 बिल्वदल. पूजन केवळ सोपे बघू नामदेव नामा म्हणे करा नामाचा गजर मुखी हर हर शब्द मात्रे हर हर महादेव हर हर महादेव अशा प्रकारचा शब्द करू शिवायचा शब्द कल्याणदायक जाणारी भाविक साधू तर अशा प्रकारची पूजा सांगितली. सोपी अशा प्रकारची पूजा आहे आणि ही पूजा करायची, रात्री जागरण करायचं, शिवरात्रीची कथा श्रवण करायची, सांगायची, ऐकायची असं सांगितलेलं आहे. सांगा म्हणजे शिवरात्रीची कथा. मग शिवरात्रीची कथा सांगायला लागले. कांचीपुरी राजा नामे सोमदत्त तयाची संपत्ती पार. कांचीपुरी म्हणजे जे 7 पुरी आहेत का नाही, त्या 7 पुरीमध्ये कांची आहे नाही, आता कांची. तर त्या कांचीपुरीमध्ये एक सोमदत्त नावाचा राजा होता. त्याला संपत्ती अपार होती. पूर्वपुण्य वेळेला आदर अशी पूर्वपुण्य होतं, पूर्वीच्या पुण्यामुळे त्याला सगळी संपत्ती ऐश्वर्य सगळं प्राप्त झालेलं होतं. त्याला उपमा द्यायला जर इंद्राची उपमा दिली तर इंद्राची उपमा सगळं कमी पडतो. एवढं ऐश्वर्य संपन्न होता तो राजा. 5 असे देत या कामिनी सुंदर. 500 म्हणजे 500. तर त्याला सुंदर सुंदर अशा प्रकारच्या स्त्रिया त्याला पत्न्या होत्या. तरी त्याचा काम काय पूर्ण झाला नाही. विद्ये सिद्धी घरी कामावे नदी धैर्य शौर्य किती ज्याची नामा म्हणे जेथे होणे काही नाही ऐसे असणे नसते हो. 5 शता माझी दोघी पती होता. 500 होत्या पण दोघीच पती होता होते. मग बाकीचे कशा होत्या तुम्ही आता समजून घ्या. एकाला हा एकाला बा एकाला तर दोघी काय होत्या? दोघी मात्र पतिव्रता होत्या. जावेनी समजता सर्व काही नामदेव लिहितात की सगळ्या बाकीच्या सगळ्या कशा होत्या? जावेनी होत्या, विचारी होत्या, बेश्या होत्या. करुनिया 80 जाती नरकाशी नाडीले पतीशी त्यांच्या पापी. आणि मग कसं असतं पाप त्या करीत होत्या, त्या तर पतनाला जातातच, पण त्यांनी केलेल्या पापामुळं त्यांचा पती पण काय होत असतो, त्याचं सुद्धा पतन मिळत असतं. राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे. राष्ट्रानं केलेलं पाप राजाला भोगावं लागतं. राजाचे तर सर्व पुरोहित, राजानं केलेलं पाप पुरोहिताला म्हणजे गुरुला पाप भोगावं लागतं. ते राजाच्या राजगुरूला. बोले धर्मशास्त्र जाणते सर्व, हे सगळं धर्मशास्त्र सांगतं. शिष्य केले पाप भोगावे गुरुने. शिष्यानं केलेलं पाप गुरुनं भोगावं लागतं. काही का नाही मग गुरु हाती टिंग. स्त्रीने केले येणे पुरुषाची, स्त्रीने केलेलं पाप पुरुषाला घ्यावं भोगावं लागतं. नामा म्हणे जनमाये दगुंदले शेकी खाती जोडी संसाराची. ऐशे बहुत काळ लोटल्यावर पुण्याची सामग्री हरपली. असे पुष्कळ दिवस गेले. राजा चांगला पुण्यात नव्हता. 2 पत्न्या होत्या पतिव्रता, बाकीच्या सगळ्या विचारे होत्या. आणि यांचं पाप वाढत गेलं. आणि मग शेवटी काय त्यांनी पाप करत राहिलं, त्याचा परिणाम नव्याने होतोच. त्यांचं पाप नव्याने भावावं लागतंय. आणि मग शेवटी हे मरून गेले. आणि मेल्यानंतर पुण्याची सामग्री संपली. हे मेले आणि मरून हरणाच्या जन्माला प्राप्त झाला राजा. राजा काय झाला? हरण. कोणता राजा? सोमदत्त नावाचा राजा हरणाच्या जन्माला गेला. त्या ज्या 2 पतिव्रता होत्या त्यांच्या चित्तामध्ये अखंड राजाचं चिंतन असल्यामुळं त्याचं चिंतन जिथं राजाचं आहे तिथं त्या गेले. तो हरण झाला, या हरणी झाल्या दोघी. होणी हवी न राहिला तो वणी. दोघी त्या हवीनी स्त्रिया झाल्या. जातीच्या स्वभावे कविती विहार चित्त झाले स्थिर एकमेका. दापोटीला दोन्ही पाडसे गोजेवी दुजी गरोदरी पौर्णमास. जी धाकटी होती एक, तिला 2 पाडसं झाली. हरणाच्या पिल्ल्याला पाडस म्हणतात. पाडसं झाले म्हणजे पिल्लं झाले हरणाचे. आणि जी मोठी होती ती मोठीला अजून काही झालेलं नव्हतं, पण ती गरोदर होती.
नामा म्हणे पुढे काय झाली गती गतीची संगती ऐकावी. आता पुढं काय गती झाली, आता ही संगती पुढची गतीची कशी आहे आता पुढं. पूर्वी देवलोकामध्ये म्हणजे स्वर्ग लोकामध्ये इंद्र सेवेशी सादर होत सेनाचा कर होता तेथे. सेवेशी चुकता होय तो किरा त्याची इंद्रिय तेथे शापी. पूर्वी काय स्वर्ग लोकामध्ये देवांचा राजा कोण, इंद्र. आणि त्या इंद्राच्या सेवेमध्ये एक देवता होती, तिचं नाव होतं भूतसेन. तो देव होता, भूतसेन नावाचा एक सेवक होता, त्यातला स्वर्गातला देवच तो. आणि ते सेवेत काहीतरी चूक झाली. सेवा धर्म फार कठीण असतो. ते चुकलं काहीतरी आणि दिला शाप, तू किरात होशील म्हणून. किरात म्हणजे बिल्ल बागदी असं होशील, दिला शाप. झालं मनाला उशीर झाला, लगे तो लगे काय झाला, किरात झाला. आणि एका गावामध्ये त्याचा जन्म झाला पारद्याच्या कुळामध्ये. आणि त्याचं चंडबिल्ल नाव ठेवलं. काय ठेवलं, चंडबिल्ला नाम घेतली ठेवून. दुष्टभाव मनी वाढविला, काशेशी वागवला हाती शूळदंड सामोगी उदंड मिळविली. आणि मग काय, आता भिल्ल झाल्यावर काय, मग कव्याची शिकार, मग ते जाळ, एका हातात ते भाला, बाण बीन धनुष्य कुत्रे बाश असे घेऊन हिंडायचं. मग वनात अरण्यात असं दर्या कपारी हिंडे नाना वन पर्वत शिकरे मावी तसे भाव जीवन. जातीचा स्वभाव लागला तयार कष्टी अनिशी नाम आयशी असतात हो सर्व लागतात घालवताचे बळ कैसे पहा. आता त्याचा तो काय होतं कसं आहे, त्या शापाचा अवधी संपत आला असेल. हिंडता हिंडता फार कष्टी झाला. एके दिवशी सकाळी लवकरच गेला. कशाला, नाही मग शिकार करण्यासाठी गेला. लवकर गेला, काही खाल्लं नव्हतं पिलं नव्हतं काय नव्हतं. दिवसभर फक्त मनात एकच दिवस काय भेटते, कशाला, शिकायला. काय एखादं जनावर एखादं पशु पक्षी काय काय त्याचं दैव त्याला काही भेटलंच नाही. दिवसभर भेटलं नाही. संध्याकाळ झाली, आता संध्याकाळी भेटत असते. खिन्न झाला, नाराज झाला. दिवसभर पाणी प्यायला नाही, काही खायला भेटलं नाही, काय नाही. असंच नुसतं फिरत राहिला इकडून तिकडं तिकडून इकडं असं, पण काहीच भेटलं नाही. उदास झाला. आता घरी जायचं तर कसं जावं, घरी बायका व सगळे वाट बघत बसली असते. रिकामी हाताने कसं जायचं, ती आले विचारते पप्पा काय आणले नाही, त्यांना काय द्यायचं. मग ते काही घरी गेलाच नाही, तसं जायचंच नाही, मग काहीतरी घेऊनच जायचं. मग त्यानं तो मुक्काम तिथं रानातच ठोकला. रात्री मुक्काम तिकडं रानातच ठोकला. असं एक सरोवर होतं, तळ होतं. आणि त्या तळ्याच्या बाजूला असं एक झाड होतं, बेलाचं झाड. आणि त्याला वाटलं आता आपण इथं जो बसलो, आता रात्री तर काय कोणी येणार नाही, पण सकाळी इथं पाणी प्यायला इथं जनावर येईल. तिथं पावलाचे ठसे बिसे होते तिथं. पावलाचे ठसे बिसे तिथं होतेच. आणि तो थांबला तिथं त्या झाडावर. मग रात्री त्याला झोप कुठे येते, काही खाल्लंच नव्हतं. आणि एक मनामध्ये आशा, काही येतं काही नको, एखादं सावस एखादं जनावर आलं की त्याला बाण मारायचा, शिकार करायची, घेऊन जायचं. काय कुठं सापड काही येईच ना काही. असं काय थोडं वाजलं की त्यानं असं ते बेलाचं झाडाला पान असे दाट होते, वर जाऊन बसलेला झाडावर लपून. आणि त्यानं असं बेलाचं पान तोडायचं, असं दिसाना झालं असं काही असं बेलाचं पान तोडायचं खाली टाकायचं, बेलाचं पान तोडायचं खाली टाकायचं, तोडायचं खाली टाकायचं. असं रात्रभर करीत राहिलं. आणि काय त्या झाडाखाली एक पुराण जुनं मोठं असं एक शिवलिंग होतं. ते असं बुजलेलं होतं मातीत, पाला पाचोळा सगळं मातीत पडलेली. ते काय ओळखू येत नव्हतं. आणि हा वर चढून तो फक्त काहीतरी आलेलं दिसावं या उद्देशाने ते पान तोडायचं आणि खाली टाकायचं. रात्रभर झालं ह्याचा कार्यक्रम चालू, पानं टाकायचा. 1,00,000 पानं टाकले त्यानं खाली. म्हणजे संध्याकाळपासून ते 3 प्रहर रात्र पूर्ण झाली. 3 प्रहर म्हणजे कधी 3-3 तासाचा प्रहर असतो. 6 ते 9चा एक प्रहर, 9 ते 12चा एक प्रहर, 12 ते 3चा एक प्रहर, 3 वाजेपर्यंत त्यानं पानं टाकले. भगवान शंकर भोळे, शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा आहे ना शिव. आणि मग तो काय
1,00,000 दिलो पत्र मला वाहून कोणी माझी सेवा केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. आता यानं काही शंकराची पूजा नव्हती केली. ती पान आडवं येते दिसत नाही आलेलं जनावर म्हणून त्यानं काय करायचं, ते पान तोडायचं खाली टाकायचं. हा भोळा बाबा त्याला वाटलं माझीच पूजा केली, झाला प्रसन्न. आणि मग आता एवढी शिवरात्रीच्या दिवशी, त्या दिवशी शिवरात्र होती, याला काही शिवरात्र बिवरात्र माहित नव्हती. काही खायला भेटलं नाही म्हणून उपास व्हायला जाऊ म्हणजे उपास घडला आणि पूजा घडली. पूजा काय पूजा म्हणून केली नव्हती, दिसत नव्हतं बेल म्हणून ती बेल टाकायचं, ती झाली पूजा. भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर त्यांनी यमाला पाठवलं. यम माहिती आहे तुम्हाला? अनेक वेळेला बघितलं असेल ना, परिचय झालेला असेल ना. त्यो नाही आठवला ना तर शब्द विचारायच्या टायमाला मी येतो त्या मला आठवलं. यमाला पाठवलं. यमाला ते पाहिलं यमाचं घाबरलं ते दिपाड शरीर आणि पुन्हा ह्याच्यासारखं गोळ पाठ. यम गोळा असतो काय किट्ट असं त्याचं रूप आंबासारखी पाय हात दिपट ह्याले हलगटात बसून आले होते स्वट्या हातात आणि असं पाहिलं घाबरून मुलीच उडाली. घाबरून म्हणलं कोणी म्हणजे तुम्ही कोण ते म्हणे घाबरू नको यम यम आपण तुझ्याकडे नाही म्हणे आलो, तुला मागित नाही म्हणे, तुला मारण्यासाठी नाही आलो. मग तुझ्याकडून उपवास घडला, शिवरात्री आणि भगवान शंकराची पूजा घडली. इथं लिंग आहे, त्या लिंगावर तू बेल पानं टाकून ती पूजा झाल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी मला तुझ्याकडे पाठवले तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. माग म्हणजे काय इच्छा आहे? कोण म्हणतंय? यम. तुला जर म्हणलं काय माग सांग, जर यम आला तुला म्हणला काय पाहिजे, काय पाहिजे इच्छा, तुझी काय इच्छा आहे काय म्हणजे तुम्हाला घेऊन चला म्हणजे तू काय म्हणजे चांगली बाजू मिळते. हा तर आता जे आतला असतं तेच बाहेर निघतं ना कोणाचे. इथं जरी नाही सांगितलं आता कोणी हसत म्हणून, पण जे आतलं तेच बाहेर निघतं ना. मग त्याने सांगितलं आता त्याला काय फक्त शिकार करायची. आता ते बिल्लच किती केलं तुम्ही पारतीच त्याला काय लगे तू काय माझं थोडं म्हणणार आहे ते लगे मुक्ती संपदा आणि तुमच्या चरणाचं प्रेम झाले असं म्हणाले पारधी येते. आता पारध्याच्या स्वभावानुसार ते त्याला वाटलं की आपल्याला जर शिकार करायची असते, आपल्याला जर पशुपक्ष्याची भाषा जर कळाली किती चांगलं होईल आहे का नाही. आणि मग तिने सांगितलं मला असं करा, मला पशुपक्ष्याची भाषा कळावी अशा प्रकारचं मला ज्ञान द्या, तुम्ही निघून जा तुमच्या स्थानी. हा तथाच म्हटलं येऊन गेलं झालं. तो पेज उजडलं की पशुपक्षी किलकिल करायला लागले सगळे. ह्याला समजायला लागलं कोण काय बोलतंय कोण काय, सगळ्याच्या भाषा कळायला लागल्या. तेवढ्यामध्ये एक हरणाचं उड्या मावेत 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 त्या तळ्यापाशी पाणी प्यायला आलं. त्यानं जळ अंतर गेलंच होतं. ते आलं तिथपर्यंत हा पाहतच होता, धनुष्याला बांधून असं बघत होता मारण्यासाठी. ते आलं, ते अडकलं त्या जाळ्यामध्ये अडकलं. ते असं पाय गुंतले की लागलं तडफडायला लागलं. लगेच त्याच्या पाठीमागून त्याची पत्नी बारकी होती, तिचा 2 पार्ट्स होते ना, ते पार्ट्स घरीच होते पण ह्या हरणासोबत ही तिथं पाणी प्यायला आलेली होती. तिनं पाहिलं की आपले स्वामी या जाळ्यात गुंतलेले. तिथे धावत आली, जवळ रडायला लागली, आक्रोश करायला लागली, गळ्यात टाकायला लागली, त्या हरणाचं चुंबन घ्यायला लागली, गळायला लागली, आक्रोश करायला लागली. ते म्हणायला लागली की आता तुम्ही चालली आम्हाला सोडून कसं काय जाता, तुमच्यावर तुम्ही कसं वगैरे बघा पुष्कळ ते. आता ते काही एवढं सांगत बसत नाही. आणि हे सगळं मग काय बोलत होते काय ते सगळं तो ऐकायला लागला. तो म्हणायला लागला हे बघ असं कर, आता ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला भोग प्राप्त होत असते. माझ्या कर्मानुसार मला भोग प्राप्त झाला आहे. तू तरी आता घरी लवकर जा. जोपर्यंत त्या दुष्टांना त्यानं तुला पाहिजे नाही तोपर्यंत लोक घरी निघून जा. लहान लहान मुलं घरी, त्यांना तुझी गरज आहे, तू घरी निघून जावं. ते म्हणे माझं आता सर्वस्व तुम्ही जा, तुमच्यापासून मी कसं काय जीवन राहू, असं तसं ती बोलायला लागली. सगळं त्यात ऐकत होतं.
ती काय जायना झाली, तिथंच रडत बसली. आणि तेवढ्यामध्ये ही काय लवकर घरी येईना. ती घरी लहान लहान मुलं होते ना, ते पाळसं, ती रडत होती, त्यांना भूक लागलेली होती. आईच्या दुधासाठी ती रडत होती. मग ती रडत होती म्हणून ती ऐकत नाही, म्हणून ती जी मोठी होती घरी, ती हिला बोलवण्यासाठी तिथं आली. अगं इकडे काय करते ती तू, घरी लहान लहान मुलं रडत बसले, चल लवकर घरी, असं सांगत होती. ती म्हणे आता माझं घरी काय आहे, माझं सर्व स्वतः इथं पडलंय म्हणे, घरी काय तुझं आहे म्हणे, तू मोठी आहेस, मोठ्याचा धर्म असतो म्हणे, सगळ्याचा सांभाळतो न वगैरे आमचं तुमचं, तू त्यांचा सांभाळतो म्हणे, मी काही येत नाही, आता मी यांच्याबरोबर चालले. आणि मग तिनं पाहिलं की पती आपला काय झालेला आहे. ती तिथं आली, ती लागली शोक करायला. मग ती शोक करत असताना ती म्हणाली, हे बघा म्हणे, मी मोठी पट्टवाणी आहे, आणि मग पतीबरोबर जाण्याचा अधिकार कोणाचा असतो, मोठीचा असतो, मी जाते यांच्याबरोबर, तू जा, तू मुलांचा सांभाळ कर, आपलं असेल तर बोलणं चालू होतं. पण मग ती शेवटी काय म्हणली, ठीक आहे तुला पण यायचं आमच्यासोबत, तू पण चाल, पण असं तर मुलं लहान लहान आहेत, ती घरी यायचं, त्यांना भूक लागलेली आहे, त्यांना गळत होती, भूक लागलेली होती, कमीत कमी घरी तरी जा, त्यांना स्तनपान तरी कर, त्यांना व्यवस्थित समजून सांग, आणि मग ये. हा मग तिला ते पडलं. हे सगळं पार्टी त्या झाडाच्या आडबाजूला उभा काय करत होता, ऐकत झालं. ती गेली घरी, गेली, त्या पोरांना स्तनपान केलं, मग रडायला लागली. त्यांना सांगितले, बघा मी आता चालले, तुमची माझी शेवटची भेट आहे. आणि का बरं, ती म्हणे असं असं झाले, माझे स्वामी तिथून जाळ्यात अडकलेले, पार्टी त्यांना मारणार आहे, आणि आता आपण स्वामीशिवाय आम्ही राहू शकत नाही, पत्नीचा धर्म असतो, पतीशिवाय राहू शकत नाही आम्ही आता दोघे निघालेलो आहे, तुम्ही आता आपलं भांडणं करू नका, आमकं करू नका, तमकं करू नका, सांगत असते ते काहीतरी आहे का नाही. म्हणजे हिताच्या त्यांच्या गोष्टी प्रेमानाला आमचं करा, तसं करा, त्याने सांगले, बघा आम्ही तुमच्यावर जाऊ शकतो, आम्ही जातो, त्यांना प्रार्थना करतो, मी सांगतो की आईवडिलांना सोडा, आणि तुम्ही आमचं अशा प्रकारचं काय करा, घात करा, किंवा आम्हाला नष्ट करा, आमचं मांस खा, आमचं तुमचं. मग ती पिलं, ती पुन्हा ती हरणी आणि ती पिलं तिथं आली. ते आल्याच्यानंतर ती पिलं लागले रडायला, आणि मग तो पारद्याला वाटला, अरे बाबा बरं झालं म्हणून, एक हरण मिळत नव्हतं, एका हरणासाठी आम्ही इथं रात्र दिवसभर हिंडलो, रात्रभर जागलो, आता 5 आले ना. आणि मग ती जी मोठी होती की त्यांनी पाहिलं की पारद्याजवळ गेली, ती म्हणजे बघा असं करा, त्यांना मारू नका म्हणे, त्यांच्या बदल्यावर आम्हाला मारा. तो काय ऐकायला तयार नाही. मग त्याने सांगितलं असं करा की कमीत कमी त्यांना तहान लागली, पाणी प्यायला आले, आणि पाणी प्यायला आलेले असतात हे जाळ्यात गुंतलेले, तुम्हाला मारून आलेले, तर कमीत कमी पाणी पिईपर्यंत तरी सोडा. हा म्हणे पाणी पिईपर्यंत सोडा, म्हणजे सोडलं की पळून जाईल असं नाही. आणि मग तिनं ते धर्म सांगितला, धर्माच्या गोष्टी सांगितल्या. जर खोटं बोलल्यानंतर काय होतं, काय पाप केल्यानंतर काय गती प्राप्त होते, कोणतं पाप केल्यानंतर कोणती गती प्राप्त होते, एवढ्या सगळ्या धर्माच्या गोष्टी सांगितल्यानंतर त्याची बुद्धीच बदलली. कुणाची? बापरे म्हणे, हे पशु योनीला असतात, योनीमध्ये असतात, एवढ्या धर्माच्या गोष्टी बोलतात, एवढं ज्ञान यांच्याकडे. आणि मग त्यांनी शपथ वाहिली, महादेव साक्षीला आहे, भगवान शंकर साक्षीला आहे की आम्ही त्यांना पाणी प्यायला सोडा, यांना पाणी पिल्यानंतर आम्ही सगळेचे सगळे तुझ्याकडे येतो, मग आमचं काय करायचं ते तू ठरव. आता सांगितल्याच्यानंतर मग ते त्याला पाणी पिण्यासाठी सोडलं, त्याला पाणी पिऊन दिलं, आणि मग ते 5 जण त्याच्याजवळ आले, आणि त्याच्याजवळ आल्याच्यानंतर सांगितलं की आता आम्ही आलेलो, शब्दाला जाऊन जसा शब्द दिला तसं केलं, आता काय कर, तुला काय कर तू ठरव. त्याची बुद्धी बदलली, त्याला पूर्वजन्माचं स्मरण झालं की आपल्याला शापामुळे हा जन्म प्राप्त झालेला होता, आणि हेच त्याला ज्ञान झालं. त्याने सांगितलं की आता तुम्ही जाऊ शकता, मला काय तुम्हाला मारायचं नाही असं त्याने सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की एक हरणी पुढं आली, हे बघून असं तर तुला जर आम्हाला नेण्यासाठी वजन होत असेल तर आम्ही तुझ्या घरी येतो, घरी गेल्यानंतर मार, इथं जर आम्हाला मारलं असतो तुला उचलून यावं लागत, त्यापेक्षा आम्ही तुझ्या मागे येतो, घरी गेल्यावर तू आम्हाला मार, वाटलं असतं 4-8 दिवस थोडं एकाला मार, अडचण नाही असं सांगितल्यानंतर तो पारधी गेला. पारधी गेले, घरी गेल्याच्यानंतर त्याच्या मागं त्याच्या घरापर्यंत आले. घरापर्यंत आल्याच्यानंतर त्या हरणींनी दिलेला शब्द, त्या हरणीने दिलेला शब्द, त्या शब्दाला त्या हरणी जागल्या. शिवरात्रीचा दिवस होता, पारणा सोडण्याचा दिवस होता, शिवरात्रीचा दुसरा दिवस, आणि त्या शब्दाला जागल्या. त्यांच्या मनातला भाव जाणून भगवान शंकर प्रसन्न झाले, आणि भगवान शंकरांनी त्यांना कैलासाहून विमान पाठवलं.
कैलासाहून त्यांच्यासाठी विमान आलं, दिव्य अशा प्रकारचं विमान आलं, त्याच्यात सगळे ते शिवगण वगैरे होते. आणि मग ते विमान आल्याच्या नंतर ह्या हरणांना, ह्या 5 जणांना आनंद झाला. त्यांचे 5ही देह तिथं सुटले आणि त्यांना दिव्य देह प्राप्त झाले आणि दिव्य देह धारण करून ते विमानात बसले. आणि विमानात बसल्यानंतर हे सगळं पार्थिव पाहत होता. आणि त्यातल्या एका शिवगणानं सांगितलं, हे बघ म्हणे, तुझ्यावर पण भगवान शंकर प्रसन्न आहेत, तुझ्याकडून उपवास घडला आणि जागरण घडलं, भगवान शंकराची पूजा घडली आणि हे व्रत घडल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न आहेत. आता इथून पुढं तू पारद्याची कोणत्या पक्षाची पशुपक्षाची हत्या करू नकोस, अखंड शिवनामाचा जप कर आणि शिवरात्रीचं व्रत करत जा. पुढच्या महाशिवरात्रीला तू भगवान शंकराची पूजा कर, व्रत कर आणि व्रताची पालना केली की तुझ्यासाठी सुद्धा पुन्हा कैलासाहून भगवान शंकर विमान पाठवणार आहे असं सांगितलं. आणि ते विमान कैलासाला निघून गेलं. भगवान शंकर जिथं राहतात तिथं निघून गेलं. आणि नंतर त्या पारद्याने वर्षभर भगवान नामाचा जप, शिव 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 भगवान शंकराच्या नामाचा जप केला आणि मग कुठलंच पाप केलं नाही. अखंड भगवान शंकराचं चिंतन ध्यान केलं. पुढच्या शिवरात्रीला त्यांनी ते व्रत केलं, म्हणजे शिवरात्रीचं व्रत केलं, उपवास केला, पूजा केली भगवान शंकराची आणि जागरण केलं आणि पारणा सोडली की त्याच्यासाठी विमान आलं. तोही कुठे गेला? भगवान शंकराच्या चरणाजवळ जाऊन त्याचं कायम अशा प्रकारचं राहणं झालं. अशी ही आहे शिवरात्रीची कथा. अशी आहे. तेने उपदेशी पारद्याशी ज्ञान, कवी तो कीर्तन नाम संचिता विमानी वाहने स्वस्थानी स्थापिला, येथून संपला कथावा. नामा म्हणे शिव विष्णू एक रूप, ब्रह्मणे जप करीत यांचा. शिव आणि विष्णू हे एक रूप आहेत असं जाणूनच शिवाचा जप करा किंवा कोणाचा करा? विष्णूचा जप करा. पण शिव आणि विष्णू एक रूप आहे अशा प्रकारचं जाणून काय करायचं? जप करायचा अशा प्रकारचं सांगितलं.